1 वाटी उडदाची डाळ घेतली, धुवून स्वच्छ करून 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलं आणि ह्याला मी जवळपास 2 ते 3 तास मी भिजू घालून घेतलेला आहे. आता गूळ घेतला, चिंच घेतली, लाल तिखट घेतलं, मिरेपूड, जिरेपूड आणि मीठ घेतलेलं आहे. हे आपल्याला चिंचेची चटणी करायची गोड. आता गोड दही करायचं आहे. दही घेतलं, साखर घेतली आणि मीठ घेतलं. हे आपल्याला गोड दही करायचं आहे. आता कोथिंबीर घेतली, पुदिन्याचे पानं घेतले, हिरवी मिरची घेतली, साखर घेतली आणि हे दही घेतलं. हे सगळं आपल्याला दही वडे करण्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे. नमस्कार मंडळी, जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. चिंच मी जवळपास 2 ते 3 तास भिजू घातलेली होती. भिजू घालून हे व्यवस्थितरित्या याचा मी कोळ काढून घेत आहे. या चाळणीमध्ये मी हे चिंच घालून घेऊन ह्या रवीच्या सहाय्याने मी हे कोळ काढून घेत आहे. पहा, आता आपला बऱ्यापैकी कोळ निघालेला आहे. पूर्ण कोळ निघाला नाही म्हणून आपण हे हाताने थोडं काढून घेऊया. बघा, अशा पद्धतीनं हाताने आपलं व्यवस्थित कोळ निघालेला आहे. बघा, या अशा पद्धतीने हा कोळ आपला पूर्णपणे काढून घेतलेला आहे. आता गॅसवर मी कढई ठेवली. कढईमध्ये हा कोळ घालून घेतला आणि आपल्याला हे कोळ आता गरम करायचा आहे व्यवस्थितरित्या. आता ह्या कोळला उकळी आलेली आहे. अशा पद्धतीने उकळी आल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा. जिरेपूड, मिरेपूड, लाल तिखट आणि मीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं. हे सगळं साहित्य घातल्यानंतर व्यवस्थितरित्या मध्यम आचेवर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य मिक्स झालेलं आहे. बघा, आपल्या चटणीची कलरसुद्धा व्यवस्थित आलेला आहे आणि त्याला चकाकी येत आहे. जेव्हा ह्या चटणीला चकाकी दिसून येते त्यावेळेस आपण समजून घ्यायचं की आपली चटणी तयार झालेली आहे. बघा, ह्या चटणीला चकाकी आलेली आहे, कलर पण किती छान आलेला आहे, म्हणजे आपली चटणी तयार झालेली आहे. चला, आपल्याला आता गोड दही करून घ्यायचं आहे. या चाळणीमध्ये मी दही घेतलं आणि ह्या दह्यामध्येच मी साखर टाकून घेत आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकून घेतलं. आपण मोठी साखर घातली तर जास्त पाणी पाणी झाल्यासारखं होतं, म्हणून पिठी साखर घालून आपण हे रवीने थोडं थोडं घुसळून घ्यायचं. कारण एक जीव दही खाली पडलं जातं, गोड दही. आणि हे अशा पद्धतीने हे सगळं दही आम्ही ह्या घुसळीनं काढून घेतलेलं आहे. पहा, अशा पद्धतीनं खाली पडते हे दही. पहा, अशा पद्धतीनं एक जीव दही आपलं हे झालेलं आहे. आता हे सगळं दही मी काढून घेतलं. पहा, अशा पद्धतीने हे दही आपलं झालेलं आहे. असं दही करून घ्यायचं. हे आपल्याला दहीवड्यासाठी गोड दही आपल्याला लागणार आहे. हे रूम टेम्परेचरला पाणी गरम करून मी हे बाजूला काढून ठेवलं होतं. आता त्याच्यामध्ये मी हे मीठ आणि हिंग टाकून मी बाजूला झाकून ठेवलेलं आहे. आता मिक्सरचं भांडं घेतलं, कोथिंबीर घालून घेतली, पुदिनाची पानं घालून घेतली, ही हिरवी मिरची टाकली, त्याच्यामध्ये साखर पण टाकली. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि तसंच त्याच्यामध्ये दही पण टाकून घ्यायचं. जवळपास 2-2.5 चमचे मी दही टाकून घेतलेलं आहे. आता ह्या दह्याला साहित्य सगळं ग्राइंड करून घ्यायचं. बघा, आपली ही पुदिन्याची चटणी अशा पद्धतीनं झालेली आहे. आता ही चटणी आपण बाजूला काढून ठेवू. मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये मी ही डाळ भिजू घातलेली होती, ही डाळ घालून ग्राइंड करून घेत आहे. बघा, त्याच्यामध्ये पाणी न घालता मी हे ग्राइंड केलेलं आहे. अशा पद्धतीने हे आपलं पीठ झालेलं आहे. आता हे पीठ आपलं झाले का नाही आपण एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये हे टाकून घेतलं, म्हणजे आपलं पीठ हे वरी तरंगतं, म्हणजे आपलं पीठ हलकं फुलकं फ्लुफी झालेलं आहे. आता ह्या पातेल्यामध्ये ते पीठ काढून घेतलं आणि मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे थोडं मिक्स करून घेते. बघा, अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं, फ्लफी करून घ्यायचं. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे.
आता तेल गरम झालेलं आहे, आपण हे वडे सोडून घेऊया. हे सगळे वडे मी ह्याच्यामध्ये फ्राय करून घेते, तळून घेते हे सगळे. बघा अशा पद्धतीने हे आपले वडे झालेले आहेत. आता आपल्या वड्याचा कलरसुद्धा कसा चेंज झालेला आहे पहा. आपले वडे बऱ्यापैकी शिजलेले आहेत, पूर्णपणे शिजलेलेच आहेत. आपण हे आता काढून घेऊ आणि आपण जे काही पाणी थंड करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे आपण ह्या हिंगाच्या पाण्यामध्ये आपले हे वडे घालून घेतलेले आहेत. हे जवळपास 2-2.5 तास मी ठेवलं आणि आता हे प्लेटमध्ये सर्व करून घेते. आपले वडे आपण आता सगळे सर्व करून घेतलेले आहेत. आता ह्या वड्यावर आपल्याला दही टाकून घ्यायचं. हे गोड दही आपण करून ठेवलेलं हे दही मी याच्यावर घालून घेत आहे. आता आपलं हे दही पण पूर्ण टाकून घ्यायचं झालं. आता त्याच्यावर आता आपल्याला पुदिन्याची चटणी टाकून घेऊ. पुदिन्याची चटणी टाकायची झाली. आता त्याच्यावर हे चिंचेची चटणी टाकून घेऊ. हे मसाला पण पेरायचा झाला. आता आपण खाऊन बघू. चला, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.